आजच्या व्हिडिओमध्ये आपण आंब्याचं गोड चटपटीत असं लोणचं पाहणार आहोत। खूप छान तयार हे लोणचं होतं आणि मागच्या व्हिडिओमध्ये मी तिखट लोणचं दाखवलेलं आणि त्यामध्ये मी भरपूर काही टिप्स तुम्हाला दिलेल्या आहेत। ती जर व्हिडिओ पाहिली नसेल तर नक्की जाऊन तुम्ही ती व्हिडिओ पहा। आजची करी मी पाव किलो घेतलेली आहे, पण जर तुम्हाला 1 किलो प्रमाणे बनवायचं असेल तर त्याचं सर्व साहित्य मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे। आता ह्या कैरीना मी पाव चमचा हळद आणि 1 चमचापेक्षा थोडं कमी मीठ घेतलेलं आहे। ते व्यवस्थित लावायचं आहे। व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर ही कैरी आपल्याला पूर्ण 1 दिवस तशीच ठेवायची आहे। आज दुसरा दिवस आहे तर पाणी कैरीला सुटलेलं आहे, तर ही कैरी मी अशी चाळणीमध्ये काढून ठेवत आहे। ही कमी प्रमाणात आहे म्हणून मी चाळणीमध्ये काढत आहे। जर तुम्ही जास्त प्रमाणात हे लोणचं बनवत असाल तर एखाद्या फडक्यामध्ये बांधून तुम्ही ठेवा आणि याचं सगळं पाणी निघून द्या। आता 15 मिनिटांनंतर मी ही कैरी अशी एका ताटामध्ये पसरवून घेत आहे। जर तुम्ही जास्त प्रमाणात वापरत असाल तर एका फडक्यावर तुम्ही अशी व्यवस्थित पसरवून घ्यायची आहे आणि ही कैरी आपल्याला 3 ते 4 तास फॅनखाली सुकवून घ्यायची आहे। जर तुमच्याकडे ऊन येत असेल तर उन्हामध्ये 2 ते 3 तास आपल्याला ही कैरी सुकवून घ्यायची आहे। आता कैरी छान सुकलेली आहे बघा, कुठेच पाणी राहिलेलं नाही। अशी आपल्याला कैरी छान सुकवून घ्यायची आहे। इथे मी 4 काळ्या मिरी घेतलेल्या आहेत, 3 लवंग आहेत। आता गुळाचं प्रमाण पाहूया, तर इथे पाव किलो कैरीसाठी मी 150 ग्रॅम गूळ घेतलेला आहे। जर तुमची कैरी जास्तच आंबट असेल तर 200 ग्रॅम इतकं तुम्ही गूळ घेऊ शकता। जर तुम्हाला ह्यामध्ये साखर टाकायची असेल तर अर्धा गूळ आणि अर्धी साखर असं प्रमाण घेऊन तुम्ही टाकू शकता। पाव किलोचं लोणचं आहे म्हणून सर्व आपण थोडं थोडं चमच्याने घेणार आहोत। तर इथे मी जिरा घेतलेला आहे 1 चम्मच, राई डाळ 1 चमचा, बडीशेप घ्यायचे आहे 1 चमचा, अख्खे धने अर्धा चमचा आणि मेथी दाणा पाव चमचा घ्यायचा आहे। मीठ 2 चमचे, काश्मीरी पावडर 1 चमचा आणि लाल मिरची पावडर 1 चमचा आणि हिंग अगदी चिमूटभर लागणार आहे। तेल आपल्याला 50 ml लागणार आहे। तेल अगदी धूर येईपर्यंत गरम करायचं आहे आणि त्यानंतर पूर्णपणे थंड करून नंतरच लोणच्यामध्ये वापरायचं आहे। तर राई डाळ आपण भाजून घेऊया। आता त्यानंतर आपण जिरा, बडीशेप, मेथी दाणा, अख्खे धने, लवंग आणि काळा मिरी हे व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे। त्यानंतर त्यांना थंड करून त्यांची अशी भरड पूड तयार करून घ्यायची आहे। आता जे लोणच्यासाठी आपण तेल घेतलेलं आहे त्यातलं थोडं तेल आपण एका वाटीमध्ये घ्यायचं आहे आणि ते थोडं पुन्हा गरम करायचं आहे। आता एका बाउलमध्ये आपण राईची डाळ टाकायची आहे। त्यानंतर जी आपण मसाल्यांची पूड तयार केली होती ती पूड टाकून घ्यायची आहे आणि जे आपण तेल गरम केलं होतं ते गरम तेल आपण ह्याच्यावर टाकायचं आहे आणि गरम तेल आणि हे मसाले व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचे आहेत आणि थोडंसं हलवत राहून आपल्याला तेल थंड करून घ्यायचं आहे। तेल थंड झालं की मग आपण त्यामध्ये दोन्ही मिरची पावडर आहेत त्या टाकून घ्यायच्या आहेत। मीठ, हिंग आणि गूळ हे सुद्धा आपण ह्यामध्ये टाकून घेऊया। आता ह्यामध्ये आपण कैरी टाकूया आणि जे तेल राहिलेलं आहे ते सुद्धा टाकूया आणि आता हे व्यवस्थित आपल्याला मिक्स करायचं आहे। इथे गूळ वापरताना सुद्धा काळा गूळ घेऊ नका। जर काळा गूळ तुम्ही वापरला तर लोणच्याचा कलर सुद्धा काळपटच येईल, म्हणून थोडंसं सोनेरी रंगाचा गूळ असतो तो वापरा। आता हे लोणचं खूप तुम्हाला सुकं वाटत असेल, पण जसं जसं गूळ मेल्ट होईल तसं तसं आपलं हे लोणचं आहे ना ते ओलसर होत जाईल। आता हे पूर्ण 1 दिवस असंच आपल्याला झाकून ठेवायचं आहे। आज दुसरा दिवस आहे आणि जे लोणच्याचं गूळ आहे ते छान मेल्ट झालेलं आहे। हे अगदी थोड्या प्रमाणातच होतं म्हणून ते गूळ लवकर मेल्ट झालं, पण जर तुम्ही जेव्हा जास्त प्रमाणात हे जर बनवाल तेव्हा हे गूळ मेल्ट व्हायला 2 दिवस किंवा 3 दिवस सुद्धा लागू शकतात। आता हे लोणचं मुरण्यासाठी अगदी 3 ते 4 दिवस लागतील, पण जर तुम्हाला हे लोणचं लवकर मुरवायचं असेल तर तुम्ही लोणच्याची बरणी दिवसातून 3 ते 4 तास उन्हामध्ये ठेवायची आहे। अशाने तुमचं लोणचं लवकर मुरेल। तर असं हे आपले कैरीचं गोड चटपटीत लोणचं तयार झालेलं आहे। माझे व्हिडिओ आवडत असते तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू।